या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चित्रपट दिग्दर्शक उत्कर्ष कुरबेट्टी संचलित अभिनय पटकथा लेखन दिग्दर्शन याचे प्रशिक्षण देणारी संस्था अथर्व ॲक्टिंग अकॅडमी सांगली व कोल्हापूर. संपर्क 93 73 76 83. गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट, अवघड डोंगर घाट. गुरुविना कोण दाखविल वाट. शंकर महाराज अलीकडे होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांचा काळ 1800 ते 1947 हा आहे. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांची समाधी दिनांक वैशाख शुद्ध अष्टमी शके 1869 म्हणजे 24 एप्रिल 1947 साली सोमवारची आहे. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे एक गाव आहे. तेथे चिमणाजी नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना मूल नव्हते. ते शंकराचे भक्त होते. त्यांना शंकराचा स्वप्नदृष्टांत झाला व शंकराने त्यांना सांगितले, उद्या तू सकाळी रानात जा, तिथे तुला बाळ मिळेल. चिमणाजी पहाटे उठून रानात गेले व तिथे त्यांना खरोखरच 2 वर्षाचे बाळ मिळाले. त्यांचे नाव त्यांनी शंकर ठेवले. शंकर या माता पित्याजवळ काही वर्ष राहिला. नंतर बाळाने माता पित्यांनाच आशीर्वाद दिला आणि तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल असे सांगून तो घराबाहेर पडला. नाम नाही, रूप नाही, स्थान नाही. शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही. ते अनेक नावांनी लोकांच्यात वावरत असत. त्यांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी अष्टावक्र असाही केला जातो. त्यांचे डोळे मोठे व हात आजानभाऊ होते. त्यांचे गुडघेवर करून बसण्याची पद्धत ही वेगळीच होती. शंकर महाराज योगीराज होते. मात्र ते नेहमी म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नका. शंकर महाराज अलौकिक पुरुष होते हे आचार्य अत्रे, न्यायरत्न विनोद यांच्यासारख्या प्रकाड पंडित पुरुषांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. शंकर महाराज म्हणत, मला जात धर्म काही नाही, मी सर्वांशी समभावाने वागतो. काही मुसलमान लोक सुद्धा त्यांच्या दर्शनास येत. एका मुसलमानाने त्यांना आपली अडचण सांगितली आणि ते म्हणाले, अरे तू नमाज पढत जा, त्यामुळे तुझे चांगलेच होईल. शंकर महाराजांचे शिक्षण किती झाले कुणासही माहीत नाही, पण काही विद्वानाशी ते अख्खलित इंग्रजीत बोलत. शंकर महाराज खरे वैराग्य संपन्न व्यक्तिमत्व होते. ते म्हणत, मला काहीही कमी नाही, कारण मला कमावण्यासारखे काहीच नाही आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून गमावण्यासारखे काहीच नाही. ते पुढे म्हणत, आम्ही कैलासचे रहिवासी आहोत, शंकर आहोत. लोकांना देव समजावून सांगण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. अरे मनुष्य जन्म असेपर्यंत सत्ताचे कल्याण करून घ्या, ईश्वराच्या नामस्मरणात राहा. शंकर महाराजांनी भारत भ्रमण केले आहे. सातपुड्याच्या परिसरात दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तिथे सुपड्या बाबा म्हणून ओळखतात. खानदेशात कुंवरस्वामी गौरीशंकर या नावाने, तर गुजरातमध्ये देविया बाबा, इस्लाममध्ये रहीम बाबा आणि चक्क आफ्रिकेत टोबो आणि अरबस्तानात नूर मोहम्मद खान, एवढंच नव्हे तर मध्य भारतामध्ये लहरी बाबा आणि दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावाने भक्त त्यांना ओळखतात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरु मानित होते. ते भक्तांना स्वामी नामाचा जप करायला लावत. भक्तांना संकटातून सोडवून ज्ञान मार्ग दाखवणारे सद्गुरू शंकर महाराज म्हणायचे, मी उदबत्ती किंवा सिगारेटच्या धुरातून त्रैलोक्यात भटकून येतो. देश परदेशातील अनेक भक्तांना
शंकर महाराजांच्या या सिगारेटच्या धुराचा आणि सुगंधाचा अनुभव घेतलेला आहे. भक्त संकटमुक्त कसा होईल या ध्यासाने शंकर महाराजांनी आपली जीवन यात्रा पूर्ण केली. ढोंगी बुवांना सरळ केले. अरे महिलेची छेड काढणाऱ्या गुंडांना चापकाने फोडले. नाटाळाचे कदंका झाले आणि भक्ती संगीताच्या तालावर मनसोक्त नाचले. शेवटी समाधीच्या वेळेला महाराजांचा देह खांद्यावर घेऊन जेव्हा समाधी ठिकाणी आणला गेला त्यावेळी दादा फुलारींना शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपऱ्याने धक्का दिला आणि म्हटले, अरे मला नीट धर. शंकर महाराजांचा देह समाधीत ठेवताना मारुती मारी यांना ते चक्क बजरंग बलीच्या रूपात दिसले. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधी गुफेत ठेवले गेले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री शंकर महाराज की जय अशा घोषणात टाळ मृदंगांच्या गजरात महाराजांना निरोप देण्यात आला. शंकर महाराजांचे समाधीनंतर सुद्धा अनेक लोकांना अनुभव येत आहेत. शंकर महाराजांच्या एका भक्तांच्या मुलीचे लग्न होते. त्या भक्तांची शंकर महाराजांची खूप श्रद्धा होती. त्याला मनोमन वाटत होते की माझ्या मुलीच्या लग्नात शंकर महाराज यायला हवेत. तशी त्या भक्ताने महाराजांना प्रार्थनाच केली होती. लग्न झाले. एकदाचा तो लग्न सोहळा पार पडला. काही दिवसानंतर लग्नाचे फोटो पाहताना भक्ताला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण नातेवाईकांच्या बरोबर काढलेल्या फोटोत चक्क शंकर महाराज उभे असलेले त्यांना दिसले. त्या महाराजांनी समाधी घेतली ते शंकर महाराज समाधीनंतर सुद्धा भक्तांना भेटतात याचाच हा एक अनुभव. दुसरा अनुभव चित्रपट दिग्दर्शक उत्कर्ष कुबेटी यांना आला आहे. शंकर महाराज सिगारेटच्या वलयात त्रिभुवन हिंडून येतात असे म्हटले जाते. चित्रपट दिग्दर्शक उत्कर्ष कुबेटी सौ विजयालक्ष्मी देवकते हे गिरनार यात्रा करत होते. पहाटे 4ला गिरनार चढत असताना वाटेत छोटेसे शंकर महाराजांचे मंदिर लागले. या यात्रेत काही शंकर बाबांचे भक्त होते. हरी नावाच्या भक्ताने सिगारेट पेटवली व ती चित्रपट दिग्दर्शक उत्कर्ष कुबेटी यांना दिली. ती सिगारेट पेटवून शंकर महाराजांना अर्पण करायला सांगितले. अगदी सहजरित्या उत्कर्ष कुबेटी यांनी ती सिगारेट शंकर महाराजांना अर्पण केली. पुढे गिरनारच्या पायऱ्या चढताना उत्कर्ष कुबेटींना दम लागू लागला. ते थांबू लागले, बसू लागले. तेव्हा त्यांना आसपास सिगारेटचा वास येत असे. चित्रपट दिग्दर्शक उत्कर्ष कुबेटी कधीही सिगारेट ओढत नव्हते आणि आसपासची माणसं सुद्धा सिगारेट ओढत नव्हती. पण त्यांना वारंवार कुणीतरी आपल्या आसपास सिगारेट ओढत आहे असा वास येत होता, जाणवत होतं. गिरनारचे दत्तदर्शन होईपर्यंत हा वास त्यांना सारखा सारखा येत होता. हा शंकर महाराजांचा आविष्काराची खूण आहे हे त्यांना काही काळाने पटले. गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट, अवघड डोंगर घाट. गुरुविना कोण दाखविल वाट. गिरनार व सोमनाथ यात्रेसाठी स्वामिनी टूर्स कर्जत. संपर्क विजय दगडे 99 22 58 32 66.